तुमच्या नावापुढे फक्त ता आहे. हा स्नेहल. पण मला स्नेहा म्हणतात ना. स्नेहलता एवढे लांबलचक नाव कोण बोलत नाही. हो, एक तर अर्धवट लता किंवा स्नेहा, नाहीतर मग मध्येच गावची लोक सुनीता बोलतात. तुम्हाला माझं नाव माहितीये? माहितीये ना, काय? शंकर शंकराडे. आणि एवढे छान कविता तुम्ही करताय. मस्त आईवरची कविता तुमची मला खूप आवडली. खरंच अरे वा खूप छान कविता करताय तुम्ही. वा. मी नेहमी तुमच्या कविता ऐकते आणि खरंच तुम्ही मनापासून कविता इतक्या सुंदर करताय ना. स्वतः लिहिताय असं वाटतंय मला. स्वतःच लिहिताय ना, म्हणजे न बघता वाचताय म्हणजे स्वतःच लिहिताय. अहो स्नेहलताजी, आतापर्यंत मी जेवढ्या जेवढ्या कवितांचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत किंवा ते तुमच्यापर्यंत आलेले आहेत त्या सगळ्या मी केलेल्या होय आहेत. ना. हा. कारण आम्ही कसं असं कोणाच्या तरी ऐकून, आता ह्या ओव्या काय मी स्वतः नाही लिहिल्या, मी ऐकूनच आली आणि ऐकूनच म्हटले ना. नाही, तसं अजून माझं करिअर सुरू व्हायचंय, ऐकून करायचं. नाही पण खरंच सुंदर असतं. मला मग ठीक खूप आहे. पण मी आवडतं. लिहितो हा, विश्वास ठेवा खूप बरं का सुंदर. माझ्यावर. बरं, पण नक्की. तुम्हाला एक माहिती का, कवितेच्या जोडीने माझं ऍक्टिंगचंही करिअर आहे म्हणून. चेहराच पांढरा पडला त्यांचा. नाही पांढरा नाही पण पांढराच आहे ऑलरेडी. नाही, पण झी मराठीवर मी अनेक मालिकांमध्ये कामही केलंय, काही सिनेमांमध्ये केलंय, काही नाटकात करतो, हे माहिती नाही. नाटकांमध्ये माहितीये मला. सिनेमामध्ये कुठल्या सिरियलचं माहित नाही. नाही. मला अजून ऍक्टर म्हणून खूप कारकीर्द बाकी आहे. नाही ह्या आम्ही सारे खवय्ये आहे. अहो, हे आणि- ऍक्टिंग आहे हा. काय, हे निवेदन आहे. हा, मग आणि एक माहिती, झी मराठीवरती माझी या प्रियाला प्रीत कळेना, माझी तुझी रेशीम गाठ, आभास हा, खुलता कळी खुलेना, ह्या मालिका. सगळ्या सिरियल बघते पण सगळं विसरते. सगळे विसरून जाते मी. थोडक्यात माझं अजून ऍक्टिंगचं करिअर आणि आजचा पदार्थ हे बनायचं बाकी आहे, बरोबर ना? ठीक आहे, मग आजचा पदार्थ कुठला आहे? दामट्यांचे लाडू. स्नेहलता ताई आपल्यासाठी करणार आहेत दामट्यांचे लाडू. आपण साहित्य काय ते बघूया, घेऊन या. स्नेहलता ताई आमच्या स्वयंपाकघरात आल्यामुळे स्वयंपाकघरात एक उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे. आज काहीतरी पिवळा डे दिसतोय मला. सगळीकडे पिवळंच पिवळं आहे. तुमचे जांभळं दागिने घातलंय. पिवळे, नथ जांभळी ही साडी. पिवळी, माझा शर्ट ही पिवळा, बेसन ही पिवळं आणि तूप ही पिवळं, माझं कड ही पिवळं. वा वा काय सुंदर कविता आहे. चण्याचं डाळीचं पीठ आहे. नंतर तूप, साखर, केशर, पिस्ता, काजू बदाम, जायफळ पूड आणि वेलची पूड. एवढं अगदी साहित्य? कमी साहित्यातून हे लाडू खूप टेस्टी बनतात. वा. कधी आपल्याकडे पाहुणे येणार आहे तर आपल्याला गोड काहीतरी बाहेरचं आणण्यापेक्षा असे घरात लाडू पटकन चालता बोलता हे लाडू होतात. तितके ते चवीला सुद्धा सुंदर लागतात. काय आता बाऊल घ्यावं लागेल आपल्याला पीठ मळायचंय. बर, पीठ तुम्हाला मळायचंय, बाऊल मला हा. घ्यावा लागेल. आपल्याला पाणी लागेल. कोणता आवडतोय तुम्हाला? ह्या रंगाचा चालेल का ह्या रंगाचा? पिवळा असेल तर चांगलाच आहे ना. हे सगळं पिवळंच आहे. जांभळा पिवळा चालेल. घ्या. एरवी तुम्हाला कोणी स्वयंपाकात मदत करतं? नाही. मग आज कधी मी नाही. मदतीला आहे. खूप बरं वाटते. आपल्याला ना एक चमचा लागेल आणि पाणी लागेल. मी जरा ह्याच्यामध्ये हं. टाकण्याचं काम करतो. हे 2 वाट्या पीठ आहे आपलं डाळीचं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 8-9 लाडू होतात. बर, किती आकाराचे मी साधारण? मीडियम आकाराचे छान लाडू होतात. हा, याच्यामध्ये किंचित आपल्याला मीठ घालायचंय. बर, घ्या. बस.